मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। दर्शना स्नेहल पाटील आणि प्रीती कुंदन राऊत या दोन्ही कुटुंबांना आज आपण भेटणार आहोत। पालघरमधलं मांडे हे ठिकाण आणि इथे राहणाऱ्या या कुटुंबात कुणाची मैत्री किती वर्ष कशी आहे हे जाणून घेत आजच्या भागात पैठणी कोण पटकावणार, दर्शना वहिनी की प्रीती वहिनी तेही बघणार, पण या भागाच्या शेवटी। तेव्हा चला काय घडणार आजच्या भागात सुरुवात करूया आजच्या गप्पा। नमस्कार 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 अरे नमस्कार। मग काय उखाणा? क्रिकेटच्या मैदानात पर्णवीच्या बॉलवर अंबरने मारली 6। बर, स्नेहल रावांना केलं मी 7 जन्मांसाठी फिक्स। काय सांगताय? चेहरा बघा काय गंभीर झालाय। पैठणीवर शोभे 2 मोरांची जोडी, दर्शनामुळे माझ्या आयुष्यात आली गोडी। काय सांगताय? काय घ्या। हातात घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, कुंदनरावांचं नाव घेते आजच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी। अरे वा। भाजीत भाजी मेथीची, प्रीती माझ्या प्रीतीची। प्रीती माझ्या प्रीतीची म्हणजे काय कॉम्बिनेशन आहे। तुम्ही जरा ओळख करून द्या। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। हे माझे सासरे बुवा। नमस्कार। ही माझी नळनबाई। नमस्कार। हे त्यांचे मिस्टर। नमस्कार। ती माझी आई। नमस्कार। ही माझी वहिनी। नमस्कार। आणि ही माझी बहीण। बरोबर, नमस्कार। इथे माझ्या ह्या सासूबाई। नमस्कार। सासरे माझे। नमस्कार। माझी मावस सासू। नमस्कार। मावस सासरे। नमस्कार। आणि मावस नणंद। नमस्कार नमस्कार। चला, बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण माकोणसरचं। तुमचं? माझं इकडचंच मांडे। मांडे। माझं सफाळा। सफाळा। मांडे। मांडे म्हणजे पालघर मधलंच आहे। पालघरमधलंच। हो। मग मला सांगा, कोणाची मैत्री किती वर्ष आहे? आम्ही दोघी मैत्रिणी शाळेपासूनच्या। काय सांगता? हो, आम्ही दोघी कुठली एकत्र शाळा? होतो। राजगुरू हरेश्वर महादेव पंडित विद्यालय सफाळे, इथे अच्छा। आम्ही एकत्र शिकलो। सफाळ्यात? सफाळ्याला। बरोबर, एकाच वर्गात होता? हो हो, एकाच वर्गात। पण कसं गेलं बालपण? बालपण खूप छान गेलं, घरी मजेत कोण गेलं। घरी आई वडील, बहीण भाऊ आणि वहिनी। बरं, तुमचं बालपण? सफाळा। सफाळ्यात। घरी कोण कोण होतं? घरी माझ्या आई बाबा आणि आम्ही तिघी बहीण। मग तुमची ओळख तुमच्या या दोघींच्या लग्नानंतरची तुमची ओळख असेल ना? तुमच्या दोघांची? नाही। आम्ही एकाच गावातले आहेत ना। एकाच गावात ना मी। हा, त्यामुळे तुम्ही एकमेकांना ओळखत होता? पहिल्यापासूनच ओळखतोय। हा गेम केलाय हो। हा अचूक आहे गेम। मग मला सांगा, काय झालं, कसं काय? लव्ह मॅरेज आमचं। बर, आपलं? आमचं लव्ह मॅरेज। छान। कसं काय म्हणजे? प्लॅटफॉर्मवर जमलं। मी सुद्धा कॉलेजलाच जात होते। कुठल्या? वर्तक कॉलेजला, वसई। वसई वर्तक। हा। आणि प्लॅटफॉर्म कुठला? पालघरचा की वसईचा? नाही, सफाळ्याचा। सफाळ्याचा प्लॅटफॉर्म तुमचा? हो। तुमचं कुठे जमलं? आमचं ट्रेन मध्येच। मी कॉलेजला जायचे, वर्तक कॉलेजला होते मी। मग तेव्हा आमची ओळख झाली ट्रेन मध्ये। आपण काय करायचं प्लॅटफॉर्मवर? काय म्हणजे? सर मी जॉबला जायचो तेव्हा। कुठे? बँकेमध्ये। अच्छा। हा, मग तेव्हाच पहिल्यांदा हिला पाहिलं। हा, तेव्हाच पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला ती आवडली। बघितलं स्टेशनवर आणि आवडली? हा, त्यापूर्वी कधी तेव्हा बघितलं नाही, कधीच पाहिलं काय नव्हतं। रोमॅन्टिक सिच्युएशन आहे बघा ना। स्टेशन सारखं ठिकाण नाही, हो की नाही? त्या गर्दीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना बघितलं, तुम्हाला त्या आवडल्या। यांनी तुम्हाला बघितलं, हे तुम्ही बघितलं होतं? हो, बघितलं होतं। कसं काय? नजर एकत्र झाली दोघांची। सफाळा स्टेशन आहे की वधूवर सूचक मंडळ? एकाच वेळेला नजर झाली? कारण त्यांची आणि माझी एकच ट्रेन असायची आणि आम्ही एकाच डब्यात जवळ चढायचो। म्हणजे ठरवून नाही, एकाच डब्यात जवळ चढायचं? जवळ नाही, म्हणजे एकाच डब्यात चढायचो असं। लांब लांब असायचे ना? लांब असायचो। हो। मग ते लांब होते, ते जवळ कधी? सर असे एकदम जवळ नाही आलो। अरे हो। काय दडपण आलंय बघा त्यांना। मग कसं काय, सुरुवात कशी झाली सांगा? हा सर, ऍक्च्युली हे बरेच दिवस चाललं होतं, असं पटकन झालं नाहीये। बरेच जवळ महिनाभर तरी असंच चाललेलं आम्ही। पण मला सांगा, पहिल्यांदा तुम्ही जेव्हा एकमेकांना बघितलं तेव्हा हसणं वगैरे झालं होतं? नाही सर, तेव्हा असणार नाही, कारण अनोळखी व्यक्ती होतं ना। मग अचानक किती दिवसांनी स्माइल दिलं तुम्ही? एक 8-10 दिवसांनी। अरे वा। आणि मग त्यांनी डेअरिंग केली? हा, त्यांनी मग विरार स्टेशनला एकदा विचारलं की माझ्याशी मैत्री करशील का असं।
मग सुरुवात मैत्रीने झाली. बरं, पण मला तुम्ही सांगा, मग त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज आला होता हा होकार येईल असं? मी म्हटलं प्रयत्न करूया ना. हां, मग तेव्हा एकदा त्यांनी विरार स्टेशनला मला विचारलं की माझ्याशी फ्रेंडशिप करशील का, बरोबर, आणि एवढंच आमच्या विचारलं. फ्रेंडशिप मग आम्ही बोलायला लागलो आणि त्यानंतर मग मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते कळलं नाही. मग तुमच्या बाबतीत कसं काय झालं? हां, ट्रेनमध्येच आमची ओळख झाली. म्हणजे वर्तक कॉलेजला असताना चॉकलेट डे होता. चॉकलेट डे. हा, जसे डेज चालू होतात नोव्हेंबरमध्ये तसे डे होता चॉकलेट डे. तर मी हे सगळे फ्रेंड एकत्रच होते, माझ्या मैत्रिणी सगळ्या एकत्र होत्या. चॉकलेट डे होता म्हणून सगळ्या मैत्रिणींना मी चॉकलेट दिलं. हे जवळच होते म्हणून सगळ्यांना ह्यांना सुद्धा चॉकलेट दिलं. हे जवळ होते म्हणून ह्यांना दिले? हा, नाही म्हणजे काय, माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ ह्यांच्यामध्ये होता, मग त्याला दिलं म्हणून हेच बाजूलाच होते म्हणून त्यांनाही दिलं. कळलं तुम्हाला? मुद्दाम दिलं नव्हतं. तेव्हापासून मग फ्रेंडशिप झाली. मग ह्याने पण विरारला उतरून लगेच एका स्टॉल वरून चॉकलेट्स घेतले आणि आम्हालाही दिले. काय स्वभाव आहे नाही, म्हणजे चॉकलेटला चॉकलेटने उत्तर दिलं असं. अच्छा. आणि मग त्या चॉकलेट मध्ये बरंच काही दडलंय हे तुम्हाला माहिती होतं? नाही, तेव्हा नव्हतं. पण म्हटलं नाही, नंतर बऱ्याच दिवसांनी मग आमची फ्रेंडशिप झाली आणि नंतर मग ह्यांनी मला विचारलं. पण तुम्हाला अंदाज आला होता हे घडेल भविष्यात काहीतरी असं हो, चांगलं? नक्कीच. तुम्हाला विश्वास होता? हो, विश्वास होता. कशामुळे? तशी स्माईल वगैरे द्यायची ना ती मला. मग तुम्ही कशाला असं केलं? नाही, पण मला घरून नाही म्हणतील कदाचित म्हणून मग म्हणलं आपलं फ्रेंड्सच बस, ठीक आहे. हा, बरोबर. मग होकार कधी झाला? ह्यांना मी सांगितलं की तुम्ही आधी घरी विचारा, आई पप्पा हो म्हणतील तर मग पुढे जायला तयार आहे. 2 महिन्यानंतर होकार दिला त्यांनी. मग तुम्ही घरी विचारून हो, घरी विचार व्यवस्थित मान्यता घेतली तुम्ही. नाही, पण छान झालं. आता तुमच्या लग्नाला 14 वर्ष झाली, तुमच्या लग्नाला 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. पण आता तुम्हाला विचारतो, यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला? भरपूर बदल झाले. ॲक्च्युली पहिल्यांदा कसं आई वडील होते, लाडका एकुलता एक मुलगा, त्याच्यामुळे सगळे लाड चालायचे, सगळं चालायचं. पण जेव्हा हिच्याशी लग्न झालं त्याच्यामुळे नंतर कळलं की जबाबदारी थोडीशी वाढली आता. आणि म्हटलं अगोदर आई वडिलांना वेळ नाही दिला, पण बायकोला जर वेळ नाही दिला तर मग काहीतरी ऐकावं लागणारच. त्याच्यामुळे वेळ देणं भाग होतं. मग थोडीशी मैत्री फ्रेंडशिप वगैरे पण कमी झाली, बाहेर जाणं कमी झालं. म्हणजे घरात ऐकावं लागेल या दहशतीपोटी तुम्ही? नाही, दोन्ही गोष्टी होत्या. पण छान बदल झाला ना त्याच्यामुळे. तुमच्या बाबतीत काय बदल झाला यांच्या येण्याने? काय फरक पडला असं वाटतं? खूप खूप फरक पडला. काय फरक म्हणजे काय, तिचं शिक्षण चांगलं आहे, माझं 10वी पास फक्त, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळायच्याकडनं मला. पण यांचा स्वभाव शांत असेल ना? शांतच नाही, ॲक्च्युली आमच्या दोघांचाही स्वभाव सारखाच आहे. हा, म्हणजे कसा? काही म्हणजे थोडंसं ॲग्रेसिव्ह पण आहेत दोघंही, आणि त्यातल्या त्यात समजूतदार पण आहेत. पण आमची बऱ्याचदा कुठल्याही गोष्टीवरती एकमत होतं आमचं. आणि आम्ही दोघंही कुठलीही गोष्ट करताना एकमेकांना विचारून, दोघांचा जर होकार असेल, संमती असेल तरच करतो. मग ती गोष्ट किती छोटी असू दे किंवा मोठी असू दे. तुमच्याकडे कसं काय? आमचं पण सेमच आहे. थोडंसं माझे मिस्टर रागीट पण आहेत. हो, घ्या ती चॉकलेट. थोडस जास्ती नाही, पण तेवढंच समजून मला घेतात. हो ना. मी रागावली की मला ते समजून घेतात. तुमच्या मैत्रीतल्या काय आठवणी? आमच्या ॲक्च्युली शाळेपासूनची फ्रेंडशिप आहे. आम्ही एकाच वर्गात होतो. शाळेत असताना प्रीती खूपच म्हणजे खूपच अबोल होती. मुलांशी तर नाहीच, पण आमचा जो 5 जणींचा ग्रुप होता त्याच्यामध्ये पण ती बोलायची नाही आणि लाजायची पण फार. तर एकदा असंच मला मॉनिटर व्हायला नेहमी आवडायचं. तर एक दिवस मी थोडी शाळेत लेट पोचली, उशीर झाल्यामुळे घरातून निघायला. तर ह्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की मॅडम येऊन गेल्या, त्यांनी सांगितलंय की आजपासून तू मॉनिटर. तर मला खूप आनंद झाला, अरे वा, म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं असं. आणि मी उभी राहिली आणि सगळ्यांना शांत करायला लागली आणि जे ऐकत नव्हते त्यांची नावं वगैरे लिहायला लागली. तेवढ्यात मॅडम आल्या आणि मॅडम म्हणतात तू काय करते? तर मी म्हटलं मॅडम मी मॉनिटर आहे ना, तुम्हीच सांगून गेलात ना. तर मॅडम म्हणतात नाही, मी कधी सांगितलं तुला? आणि सगळा वर्ग हसायला लागला मला खूप. तेव्हा मला कळलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. आणि मग नंतर हळूच प्रीतीने सांगितलं एप्रिल फुल. तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणजे शाळेत असताना कमी बोलायची, पण बोलताना मुद्द्याचं बोलायची. काय तुमच्या बाबतीत काय? शाळेत असताना 10वीची परीक्षा होती बोर्डाची, आणि पहिल्याच दिवशी मी हॉल तिकीट विसरले होते. तर म्हटलं आता हॉल तिकीट विसरले, मग परत घरी जावं लागणार. मग 5 जणींचा आमचा ग्रुप, पण बाकी मैत्रिणी गेल्या, पण दर्शना माझ्या सोबत आली. घरी आली, आम्ही हॉल तिकीट घेतलं आणि मग आम्ही सोबत गेलो.
तेव्हापासून अगदीच घट्टच मैत्री आहे आमची. किती छान. तुमच्या बाबतीत कसं काय, तुम्ही एकमेकांना ओळखत होता? हो, पहिल्यापासूनच. यांचं जसं लहानपणापासून ओळख तसं तुमचं बोलणं होतं की मैत्री होती? एकत्र खेळायचो आम्ही. हो हो हो. एकाच गावात असल्या त्याच्यामुळे रोजच. घरातले काय म्हणतात ते ऐकायचंय मला. सून चांगली आहे. हा, कधीच सून वाईट आहे असं कोणीच म्हणत नाही, त्यामुळे चांगलीच आहे. दोघांच्याही स्वभावाबद्दल काय सांगणार? चांगला आहे, दोघांचाही स्वभाव चांगला आहे. हो ना. ती पण चांगली आहे. सुनबाई चांगली आहे, नोकरी करते, मुलगा नोकरी करतो, मी रिटायर झालेला आहे, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. आता त्यांच्या सगळे सुपूर्द केलेलं आहे, आपण फक्त जेवायचं, खायचं आणि मजेत राहायचं, बस, बाकी काही नाही. वहिनी तशी चांगली आहे, तशी खूप चांगली आहे, प्रेमळ आहे, माझ्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करते. पण एक तक्रार मला आहे की आई बाबा भाऊ बहीण माझ्याकडे फार कमी येतात. तुम्ही कुठे राहता? मी विरारला राहते. आता संपलं विरारचं काम. जेव्हा मुद्द्याचं होतं तेव्हा उतरले विरारला, आता नाही. बरं, आता या ठिकाणी एका खेळामध्ये दोघांपैकी कोण जिंकून देणार कुणाला ते आम्हाला बघायचंय. म्हणजे अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेलं एक चित्र जोडायचं आणि तुमच्या दोघांपैकी जे कोणी जिंकणार ते आपल्या बायकोला आज बक्षीस मिळवून देणार. झी मराठीकडून बाजूबंद मिळणार आहे. तर बघूया आता या दोघांपैकी कोण जिंकून देणार ते बक्षीस. त्यासाठी हा खेळ. कोण आधी चित्र पूर्ण करणार ते बघायचंय. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळवून दिला, अभिनंदन. आणि झी मराठीकडून गणपती बाप्पा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आई सांगा जावयांबद्दल. जावई आमचे एकदम उत्तम आहेत आणि त्यांचा चेहरा बघून एकदम आपल्याला हसायला येते, असं छान वाटतं, आनंद देतात, हो की नाही? आणि दोघं पण एकदम म्हणजे खुशीच असतात, मन मिळावं आणि त्यांचा चेहरा बघावा तर एकदम आपल्याला भूक पण लागत नाही. ते कळतंय तब्येतीकडे बघून. हो, खरोखर. नणंद आहे माझी दर्शना, छान आहे, मनमिळावू आहे सगळ्यांनी आणि माझ्या मुलावर खूप प्रेम पण करते, चांगले दोघं पण. मी बहीण आहे दर्शनाची. जिजू एकदम आमचे मस्तच आहेत आणि ती थोडी बोलकी आहे पण माझा सपोर्ट आहे ती. असा काय कसलं? असं मी मोठी आहे ॲक्च्युली, पण मला काय विचारायचं असेल तर म्हणजे मी तिला विचारते. चांगले सून आमची. आली घरी का असं घर भरल्यासारखं वाटतं आणि आनंद होतो. आम्ही गावी असतो, इथे मांड्याला, ती सफाळ्याला असते. अच्छा अच्छा, सफाळ्याला असते. मग ते 8 दिवसाने येऊ, महिन्याने आली तरी मला खूप म्हणजे मला माणसाचाच आनंद असतो. आली का वावा होतं असं. आणि सून लाडक्याच आहेत माझ्या, दोन्ही पण सुना लाडक्या आहेत. पण मुलामध्ये काय लग्नानंतर बदल झाला का होतो? हो झाला, मुलगा चांगलाच आहे. आजपर्यंत त्या दिवसाला 10 फेऱ्या मारतो. हो हो, आई पहिली पाहिजे. सुनबाई आमची व्यवस्थित आल्या, घरात आल्यानंतर सगळं काम बीम स्वयंपाक बिवा सगळं करते. हो ना, छान आहात, म्हणजे खुश आहात. हा, खुश. आणि मुलात काय बदल? तो पण सगळं करतो, गाई आहेत, म्हैशी आहेत, दूध बीज काढतो आणि धंद्याला पण जातो. या गप्पा सुरू आहेत. आता एकच प्रश्न, आज कुणाला मिस करताय? माझ्या वडिलांना. वडील आहेत पण ते वयोमानानुसार घरातून कुठे बाहेर जात नाही. त्यांनाही आवड आहे तुमचा कार्यक्रम बघायची आणि माझे आई वडीलही आणि सासूबाईही न चुकता तुमचा कार्यक्रम रोज बघतात. त्यामुळे ते असते तर बरं वाटलं असतं. तुम्ही? तसं तर मी सगळेच आहेत त्याच्यामुळे कोणाला मिस नाही करत. फॅमिली पूर्ण कम्प्लीटच आहे. मी माझ्या आईवडिलांना मिस करते, बरोबर माझ्या बहिणीसुद्धा. त्या असत्या तर आज खरंच खूपच त्यांना पण आनंद झाला असता. तुम्ही? माझ्या मुलाला मिस करतो फक्त. बघूया आता, दर्शना आणि प्रीती वहिनी या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी, बघूया लगेचच. तुमच्या दोघींपैकी कोण पैठणी घेऊन जाणार ते आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू आहे, या सायकलची जी पुढची बास्केट आहे त्यामध्ये टाकायचं आहे. हां, दोघींनाही 10-10 संधी आहेत आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे
टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. पहिले 5 टाका. थांबा, तुम्ही इकडे या. मौली, तुम्ही इकडे या. तुमच्यासाठी 5 या. आता तुम्ही 10 पूर्ण करा. चला. ओ, 2 3 4. तुमची गुणसंख्या आहे 1. तिकडे 4 गुण आतापर्यंत मिळवलेले आहेत. बरोबरीसाठी 3 गुणांची आवश्यकता आणि जिंकण्यासाठी 4. बघा, कारण 1 ऑलरेडी गुण आहे. बघू काय होणार. लास्ट चान्स. कम ऑन दर्शना. अभिनंदन, अभिनंदन. खूप छान प्रयत्न केला तुम्ही. उपविजेत्या ठरल्या दर्शना वैदी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मन. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या प्रीती वैदी. त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. आणि वैदींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.